सख्या रे भाग 39 इकडे लंडनमधले लिफ्टमधून उतरून मनवीर हॉटेलमधून बाहेर पडू लागला तेव्हा अचानक त्याची नजर रिसेप्शनिस्टकडून रूमची चावी घेणाऱ्या मनीषवर पडली आणि हसत हसत रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलीला त्रास देत होता. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं आणि पुढे जात राहिला, पण लवकरच मनीषने नैनिकाला पाहण्याआधी जे काही बोललं होतं ते त्याच्या मनाला आठवलं की तो लंडनमध्ये त्याच्या बहिणीच्या अपार्टमेंटमध्ये राहतो. हे लक्षात येताच त्याची पावलं चालताना थांबली. तो वळून फक्त मनीषकडे पाहू लागला. या हॉटेलमध्ये त्याच्या राहण्यात एकही तर्क नव्हता, मग तो इथे नैनिकासाठी राहिला होता. शेवटी त्याचे पालन काय होते असा विचार करत तो तिच्याकडे रोखून पाहू लागला. आणि मनीष तिथून निघून जाईपर्यंत, लिफ्टकडे जाईपर्यंत तसाच उभा राहिला. एवढे बोलूनच मनवीर पुढे सरकला. रिसेप्शनिस्टच्या समोर पोहोचून तिने मनीषबद्दल विचारलं, इथे उभा असलेला माणूस आता कोणत्या रूम नंबर मध्ये राहतोय? मनवीरच्या प्रश्नावर रिसेप्शनिस्टने सहज उत्तर दिलं, वी आर सॉरी सर, बट वी कांट गिव्ह एनीवन एल्सच पर्सनल इन्फॉर्मेशन. आम्हाला माफ करा सर, पण आम्ही तर कोणाचीही वैयक्तिक माहिती देऊ शकत नाही. रिसेप्शनिस्टच्या या उत्तरावर मनवीर काहीच बोलला नाही आणि भुवया उंचावत बराच वेळ विचार करत राहिला आणि मग पटकन म्हणाला, आय वॉन्ट अ रूम बट ऑन द 4th फ्लोर. मला रूम हवी आहे, पण 4थ्या मजल्यावर. ओके सर, जस्ट वेट 2 मिनिट. ओके सर, 2 मिनिटे थांबा, रिसेप्शनिस्ट म्हणाली आणि तिच्या समोर ठेवलेल्या कॉम्प्युटरवर काहीतरी टाईप करू लागली. पुढच्या 2 मिनिटांनी तिने एक कार्ड उचललं आणि मनवीरकडे सरकवलं आणि म्हणाली, रूम नंबर 361. थँक यू. मनवीरने उत्तर दिलं आणि वॉर्डकीसह लिफ्टकडे परत गेला. खोलीत जाताना तो नैनिकाने काय बोलली याचा विचार करत राहिला. तिने जे काही सांगितलं ते त्याला स्पष्ट होतं, पण तिने मुलाच्या डॅडबद्दल सांगितलेल्या गोष्टी नक्कीच त्याला गोंधळात टाकत होत्या. त्याच्या मुलाचं अबॉर्शन करण्यामागच कारण शोधण्याचा त्याच्या डॅडने प्रयत्नही केला नाही. ही लाईन त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होती. त्याला वाटू लागलं की आपली काही चूक तर नाहीये ना. नैनिका हॉटेलमध्ये राहते याचा स्पष्ट अर्थ असा होता की तिला त्याचं आणि अलिशाचं लग्न बघता येणार नव्हतं. आणि जर तिला हे सहन होत नसेल तर याचा अर्थ एकच असू शकतो की नैनिका अजूनही त्याच्यावर प्रेम करत होती. पण जर ती अजूनही त्याला विसरू शकली नव्हती, मग ती अबीरशी लग्न करायला तयार का झाली? एकामागून एक त्याच्या मनात चालू असलेल्या प्रश्नांनी त्याला खूप त्रास दिला आणि आता त्याला काहीच नीट विचार करता येत नव्हता. मग तो त्याच्या विचारातून बाहेर आला तेव्हा त्याला दिसलं की ती त्याच्या खोलीच्या कित्येक पावलं पुढे तो गेला होता. तो परत वळला आणि चालायला लागला, पण त्याच्या खोलीत जाण्यापूर्वी नैनिका कोणत्या खोलीत आहे हे शोधण्यासाठी त्याने त्याचा फोन काढला. वर्षभरापूर्वी तिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने आपला सेलफोन आणि नंबर बदलला होता आणि तिला कधीही मेसेज किंवा कॉल केला नव्हता. ज्यामुळे आज तिचा नंबर डायल करण्यापूर्वी तो थोडा संकोच करत होता. परंतु नैनिकाला मनीषपासून वाचवण्यासाठी तो त्याचा अहंकार पूर्णपणे विसरला आणि त्याने तिला कॉल केला. सुरुवातीला बराच वेळ कोणीच कॉल रिसीव्ह केला नाही, त्यामुळे मनवीरने फोन कानावरून खाली आणायला सुरुवात केली. मग त्याला फोनवर हलक कंपन ऐकू आला आणि पलीकडून आवाज आला, हॅलो. 2 क्षण थांबल्यावर, कोण आहे? तिच्या आवाजातील रडण्याचा आणि जडपणाचा भाव ऐकून मनवीरला काहीच उत्तर द्यायची हिंमत झाली नाही. त्यामुळे नैनिका पुन्हा म्हणाली, जर तुला काहीही बोलायचं नसेल तर मी कॉल कट करते. कॉल डिस्कनेक्ट झाल्याचं ऐकून मनवीर कडकपणे म्हणाला, कोणताही प्रश्न न विचारता मला तुझ्या रूमचा नंबर सांग. संभाषण संपवून मनवीर फोनच्या दुसऱ्या टोकाला ती काहीच बोलली नाही आणि कॉल डिस्कनेक्ट केला. फोनवर एक लांबलचक बीप ऐकून मनवीरला थोडा राग येऊ लागला आणि त्याने तिला परत कॉल केला आणि म्हणाला, तू कोणत्या खोलीत आहेस हे शोधण्यासाठी मी सर्वांचे दरवाजे ठोठावायचे आहेत का? हे ऐकून नैनिकाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि रागाने फोन स्विच ऑफ करून बेडवर फेकला. इकडे मनवीरला पुन्हा कॉल डिस्कनेक्ट झालेला दिसल्यावर त्याचा चेहरा रागाने आणि चिडून थोडा तणावग्रस्त झाला आणि आता तो काहीही न करता सरळ त्याच्या खोलीत गेला. खोलीत गेल्यावर त्याने दरवाजा बंद केला असला तरी त्याने तो बंद केला नाही. बसण्यासाठी काहीतरी शोधण्यासाठी आत गेला, पण खोलीत एक याशिवाय काहीही नव्हतं, म्हणून तो परत आला आणि नैनिकाच्या स्वभावाप्रमाणे दारात शरीर विसावलेला उभा राहिला. काही वेळात नैनिका नक्कीच तिच्या खोलीतून बाहेर पडेल आणि हॉटेलच्या लॉबीत डोकावेल हे त्याला माहीत होतं.
त्याच्या विचाराप्रमाणेच 15 मिनिटांनी त्याला एका खोलीचा दरवाजा किंचित उघडताना दिसला आणि तेवढ्यात त्या दारातून एक डोकंही बाहेर आलं जे नैनिकाचं होतं. तिला लॉबीत डोकावताना पाहून त्याने पटकन स्वतःला खोलीच्या आत झोकून दिलं. त्याने असं केलं कारण ती त्याला पाहू शकणार नाही आणि त्याच्यापासून दूर राहण्याच्या हट्टाने हे हॉटेल सोडणार नाही. 1 मिनिट चेक केल्यावर तिने डोकं आत घातलं आणि दार घट्ट बंद करून स्वतःशीच म्हटलं, त्याला का माझा रूम नंबर जाणून घ्यायचा होता? अजून काही शिल्लक आहे का आमच्यात? दरम्यान मनवीरलाही नैनिकाचा रूम नंबर माहीत होता त्यामुळे त्यालाही मनातून थोडी शांतता वाटू लागली आणि तो आत गेला. अचानक हॉटेलमध्ये मुक्कामाच्या प्लॅनमुळे त्याने कपडे आणले नव्हते त्यामुळे अंघोळ करून तो परत आला आणि त्याने तेच कपडे घातले आणि सोफ्यावर बसला. आणि नुकताच त्याच्या फोनवर नैनिकाच्या फेसबुक अकाउंटवर अपलोड केलेले फोटो पाहू लागला. इकडे अक्षराला खोलीत एकटी सोडल्यावर अबीर थेट राघवच्या खोलीत गेला. तो दारापाशी गेला आणि दार ठोठावला आणि हलक्या मनस्थितीत म्हणाला, ओपन द डोअर. पुढच्याच मिनिटात राघवने दार उघडलं आणि अबीरला अजूनही वाईट आणि भीतीदायक मूडमध्ये पाहून पटकन विचारलं, सर तुम्हाला काही हवं आहे का? नीलने रिपोर्ट पाठवला आहे का? अबीरने विचारलं. हो सर, राघवने पटकन उत्तर दिलं. हे बोलल्यावर राघवच्या लक्षात आलं की अबीर हरवलेला दिसत होता. जितका तो रागावलेला दिसत होता तितकाच त्याच्या चेहऱ्यावर दुःखही दिसत होतं. त्यामुळे राघवने अबीरला आत यायला सांगितलं आणि मग त्याला विचारलं, सर तुम्हाला त्याला बघायचं आहे का? नाही, म्हणत अबीर दारात उभा राहिला आणि मग बराच वेळ शांत राहिल्यानंतर तो बोलू लागला, अक्षराचं लगेच कोणीतरी नेलं आहे. उद्या स्वतः एअरपोर्टवर जा आणि तिथे कंप्लेंट नोंदव. जेणेकरून ते लवकरात लवकर भेटेल. ठीक आहे सर, असं म्हणत राघवने अबीरच्या हाताकडे पाहिलं. त्याच्या हातावरील पट्टी पूर्णपणे रक्ताने माखलेली होती त्यामुळे तो त्याचा हात धरून म्हणाला, तुम्ही परत स्वतःला दुखापत करून घेतली. चला मी तुमची पट्टी चेंज करून देतो. नो नीड, अबीर पटकन म्हणाला आणि हात मागे घेतला. पण सर तुमच्या हाताला इन्फेक्शन होईल. मला बघू द्या, नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागेल. असं म्हणत राघवने अबीरला सोबत रूममध्ये नेलं आणि फर्स्ट एड बॉक्स हॉटेल स्टाफला आणायला सांगितला. काही वेळाने त्याने हॉटेलच्या स्टाफने फर्स्ट एड बॉक्स आणला. मग त्याने अबीरची जुनी बँडेज उघडली आणि हातावर हळूहळू मलम लावायला सुरुवात केली. अनेक वेळा हातावर जोर लावल्यामुळे अबीरच्या जखमा बऱ्या होण्याऐवजी वाढल्या होत्या. हे पाहून राघव अस्वस्थ झाला आणि अबीरला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देऊ लागला. पण अबीरने त्याच्या सल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्याला भावनिकपणे सांगितलं, गो गेट सम सिगारेट पॅकेट्स, जा सिगारेटची पाकिटे घेऊन ये. पण सर तुम्ही इंजर्ड आहात. अशा अवस्थेत तुम्ही सिगारेट ओढू नका. तुम्ही फ्लाईटमध्येही काही खाल्लं नाही. मी तुमच्यासाठी काही खाण्याची ऑर्डर देऊ का? तिच्या मागणीवर राघव म्हणाला. पण अजूनही शून्यातून हरवलेल्या अबीरला तो पुन्हा म्हणाला, तुम्ही जेवून घ्या तोवर मी तुमच्यासाठी सिगारेट घेऊन येतो. त्याचं बोलणं गंभीरपणे ऐकून अबीर त्याला म्हणाला, ओके गो हेड, ठीक आहे पुढे जा. अबीरच्या तोंडून हे ऐकून राघव पटकन उठला आणि त्याने रूममध्ये ठेवलेल्या हॉटेलच्या मेनू कार्डमधून थोडं पण आरोग्यदायी पदार्थ मागवले. 15 मिनिटांनी एक स्टाफ रूम सर्व्हिससाठी जेवण घेऊन तिथे आला आणि काही वेळाने त्याने जेवण ठेवलं. आणखी काही हवं असल्यास कॉल करू शकतात, असं म्हणत तो निघून गेला. हॉटेलचा स्टाफ निघून गेल्यावर राघवने अबीरला अजूनही कोणतीही प्रतिक्रिया न देता बसलेला दिसला. त्यावरून त्याला समजलं की अबीर कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा खूप तणावात आहे. म्हणून तो त्याला म्हणाला, सर तुम्ही तोपर्यंत जेवा, मी तुमची सिगारेटची पाकिटे आणतो. एवढं बोलून तोही खोलीतून निघून गेला. काही वेळाने त्याने सिगारेटची 4 पाकिटे आणि एक लायटर आणून दार ठोठावलं. थोड्या वेळाने आतून मंद आवाज आला, घटक. अबीरचा आवाज ऐकून असिस्टंट राघवने ढकलून दरवाजा उघडला आणि आत येताना दिसलं की अबीरच्या समोर ठेवलेल्या ताटातून फक्त 3 ते 4 चमचे घास खाल्ले होते आहे आणि अबीर अजूनही निराश होऊन तिथेच बसला होता. त्याला इतकं अस्वस्थ पाहून काहीही न बोलता राघवने सिगारेटची सर्व पाकिटे त्याच्याकडे दिली. त्यावर अबीरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून असिस्टंटने शांतपणे सर्व पाकिटे उठण्यापूर्वी त्याच्या समोर टेबलावर ठेवली आणि मग एक दीर्घ उसासा टाकून तो सरळ उभा राहिला. कितीतरी वेळाने अबीरने नकळत त्याच्याकडे वळून सिगारेटचे पाकिट उघडले आणि त्यातून एक सिगारेट काढून ओठांमध्ये दाबून त्याने समोर ठेवलेल्या लायटरने सिगारेट पेटवली आणि त्याचा एक लांब पफ घेतला.
असं कितीतरी लांब पफ घेतल्यानंतर अबीरच्या लक्षात आलं की खोली धुराने भरू लागली आहे. त्यामुळे तो त्याच्या जागेवरून उठला आणि खोलीच्या पूर्ण लांबीच्या खिडकीपाशी उभा राहून आधी सिगारेट संपवली. असं करून तो किंचित राघवच्या दिशेने वळला आणि त्याच्याकडे बघत त्याला दुसरी सिगारेट देण्याचा इशारा केला. थोड्या वेळाने राघवने त्याला दुसरी सिगारेट दिली. जेवण संपल्याशिवाय एवढं स्मोक करू नका. पण अबीर त्याचं ऐकणार नव्हता. त्याने ती सिगारेट पुन्हा पेटवली आणि ओढत असताना अचानक थांबला. एका हलका खोकल्यावर तो शांत पण ऐकू येईल अशा स्वरात म्हणाला, माझ्या रूममध्येही डिनर पाठव आणि जेवणानंतर दिल जाणाऱ्या ड्रिंकमध्ये काहीही कोल्ड नको याची खात्री घे. असं म्हटल्यावर अबीर शांत झाला. जणू काही तो पुन्हा काहीतरी विचार करत होता. आणखी एका मिनिटानंतर तो पुन्हा म्हणाला, एक काम कर. रात्रीच्या जेवणानंतर आल्याचा गरमागरम चहा तिच्यासाठी पाठव आणि हो, हे सर्व फक्त एका फिमेल स्टाफ किंवा वेट्रेसद्वारे खोलीत पाठव. अबीरच्या सूचनांचं पालन करण्यापूर्वी राघव थोडा वेळ थांबला आणि आश्चर्यचकित झाला की अबीर इतक्या रात्री अक्षरासाठी गरम चहा का पाठवत आहे. राघव अजूनही स्तब्ध उभा आहे हे पाहून अबीरने त्याच्याकडे थंड नजरेने पाहण्यासाठी डोकं वर केलं आणि म्हणाला, रात्रभर तिथेच उभा राहणार आहेस का? अबीरचे नाराजीचं बोलणं ऐकून राघव असा आवाज करत खोलीतून बाहेर पडला. त्याच्या देखरेखीखाली असलेल्या फिमेल वेट्रेसकडून अक्षरासाठी जेवण आणि आल्याचा गरमागरम चहा खोलीत पाठवून सुमारे 10 मिनिटांनी राघव त्याच्या खोलीत परत आला. राघवला परत खोलीत पाहून अबीरने त्याचं शरीर त्याच्याकडे सरकवलं आणि त्याला थंडपणे विचारलं, जेवण आणि चहा तिथे पोहोचवला का? अबीरच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा आणि हलकेपणा पाहून राघव या परिस्थितीत थोडासा संकोच करून अबीरच्या दिशेने सरकला आणि म्हणाला, सर पण मिसेस बिर्लाने खोलीत जेवण घेतलं नाही. उलट त्यांनी बाहेरचं जेवण ठेवायला सांगितलं. त्यांनी मला आणि वेट्रेसला तिरहून निघायला सांगितलं आणि दारही उघडलं नाही. राघवचं बोलणं ऐकून सिगरेट परत तोंडात ठेवण्याआधीच अबीर बराच वेळ विचारात गढून गेला. पण पुढे काही बोलायच्या आधीच राघव अजून काही बोलायचा प्रयत्न करत असल्याचं त्याच्या कानावर आलं. त्यावर अबीरने त्याला आपला मुद्दा सांगायचा इशारा केला. सर, मिसेस बिर्लाला खूप शिंका येत होत्या. मी जवळपास 3 ते 4 मिनिटं खोलीबाहेर उभा होतो पण तेवढ्यात मिसेस बिर्ला अनेक वेळा शिंकल्या आणि खोकलाही येत होता. राघव म्हणाला. अबीरच्या हालचाली अचानक बंद झाल्या आणि मग सिगारेटवर त्याची बोटं थोडी अधिक घट्ट झाली. त्याने रात्रीच्या आकाशाकडे पाहिलं आणि साधारण 2 सेकंदांनी त्याने सिगारेट खाली फेकली आणि पायाने चिरडली. जणू आता तो तिथे उभा राहून स्मोक करणार नव्हता. खोलीच्या दाराकडे जाण्यापूर्वी त्याने सिगारेटचे सर्व पॅक पॅन्टच्या खिशात ठेवले आणि राघवकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला, मेल चेक कर आणि आणखी काही इश्यू असल्यास मला उद्या दाखव. खोलीतून बाहेर पडल्यानंतर अबीर त्याच्या खोलीत न जाता सरळ रिसेप्शनच्या दिशेने गेला. तिथे पोहोचल्यावर त्याने तिथल्या मुलीकडून मेडिकलच्या दुकानाचा पत्ता घेतला आणि कॅब करून दुकानातून कोल्डची मेडिसिन घेऊन आला. कोल्डचे मेडिसिन घेऊन खोलीत जाण्यापूर्वी तो संकोचला पण काहीतरी विचार करून त्याने आपलं कार्ड दारावर लावलं. त्यानंतर काही सेकंदात दरवाजा उघडला आणि तो आत शिरला. लिव्हिंग रूमचा सिलिंग फॅन अजूनही ऑन होता आणि संपूर्ण खोली प्रचंड थंड होती. जरी तिथे एसी चालू नव्हता पण त्याने जाण्यापूर्वी जी खिडकी उघडली केली होती ती अजूनही उघडी होती आणि त्यातून रात्रीची थंड हवा आत येत होती. कदाचित त्यामुळे खोलीचं तापमान नॉर्मलपेक्षा काहीच थंड झालं होतं म्हणून त्याने आधी खिडकी बंद करण्याचा विचार केला आणि चालायला सुरुवात केली. पण सोफ्याच्या पलीकडे जाताच त्याची नजर अक्षरावर पडली. तिने तिच्या शर्टवर ब्लेझर घातला होता जो त्याने येथून जाण्यापूर्वी सोफ्यावर सोडला होता आणि फोन छातीवर ठेवून ती झोपली होती. सोफ्यासमोरच्या टेबलावर न खाल्लेलं जेवण आणि चहा तसंच पडलेला पाहून अबीरने हळूच मेडिसिनचं पाकिट टेबलावर ठेवलं आणि हळूच अक्षराचा फोन तिच्या छातीवरून उचलून हातात घेतला. तिच्याकडे अधिक खोल आणि गंभीर नजरेने पाहत अबीर त्यात फरशीवर खाली गुडघ्यावर बसून आपली डगमगणारी बोटं उचलली. त्याने तिच्या चेहऱ्याला हात लावण्याचा प्रयत्न केला पण तसे करण्यापूर्वी तो थांबला. त्याला क्षणार्धात आठवलं अगदी क्षणभर पूर्वीच अक्षराने त्याला जवळ येण्यापासून रोखलं होतं. त्यामुळे अबीरचं हृदय एकदाच तुटलं होतं. मग दुःख आणि एकटेपणाची भावना त्या क्षणांमध्ये जागा बनवू लागली. अक्षरासाठी त्याच्या मनातील फिलिंग्सने तो थोडा कन्फ्यूज झाला. त्याला ना तिचा तिरस्कार करायचा होता ना तिच्यावर प्रेम करून पुन्हा कुणापासून दूर जाण्याचं दुःख त्याला भोगायचं नव्हतं.
त्याच्या नजरेत अक्षरा ही अशी मुलगी होती जी केव्हाही निघून जाऊ शकते आणि जर त्याला तिच्या आसपास राहायची सवय झाली तर ती गेल्यानंतर त्याला तोच त्रास झाला असता जसा त्याचे पेरेंट्स गमावल्यानंतर त्याला झाला होता. तिच्या चेहऱ्याला स्पर्श न करता त्याने हात खाली केला आणि तिथून उठून बेडरूममध्ये जाऊन एक ब्लँकेट आणून ती अक्षराच्या अंगावर पसरवली. पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्याकडे वाकून तिच्या ओठांवर एक हलक स्मूच केलं. पुढच्याच क्षणी तिच्यापासून विभक्त होत असताना अबीरने तिच्या निरागस झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मनात विचार केला, काश मी बर्फावर माझ्या द्वेष आणि भावना लिहून त्यावर सूर्यप्रकाश पडण्याची वाट पाहत बसलो असतो. तर पहिला किरण पडताच तो विरघळून गेला असता आणि मी माझा द्वेष आणि भावना पाण्याप्रमाणे वाहून जाऊ दिल्या असत्या. हे गाईज, अबीरला झालंय का खरंच तिच्यावर प्रेम? तो खरंच तिच्या प्रेमात पडायला लागला आहे. बघूया केव्हा देईल तो त्याच्या प्रेमाची कबुली. त्याच्या काळजीतच त्याचं प्रेम दिसतंय आपल्याला अजून काय हवंय? बघूया त्याचं प्रेम कुठवर जातं ते. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.